नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक पाहत आहोत अगदी पडीक ठिकाणी उगवणारं एक छोटंसं फार तर फार 1.5-2 फूट उंची वाढणारं हे रोप. याचं नाव आहे सहदेवी. व्हेर्नोनिया सिनेरिया असं याचं बॉटॅनिकल नाव आहे. ॲस्ट्रेसी फॅमिलीचा हा मेंबर आहे. आजपर्यंत जेवढं वाचन केलं आयुर्वेदाविषयी, तंत्रशास्त्र, बाकीची पुस्तकं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या वनस्पतीविषयी तांत्रिक माहितीच आहे. म्हणजे आता मी एक सायन्स स्टुडंट, ॲज अ सायन्स स्टुडंट म्हणून मी या गोष्टीवरती कितपत विश्वास ठेवायचा हा माझा भाग असला तरी खूप काही लोकांनी याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. कारण तंत्रशास्त्रामध्ये अत्यंत मोठं महत्व असणारी ही सहदेवी आहे. बरेच विधी आहेत, त्या विधीमध्ये याचा लोक वापर करतात. विशिष्ट नक्षत्रावरती, विशिष्ट दिवशी, विशिष्ट काळामध्ये अशा काही भरपूर त्याच्या जोडण्या लावल्या जातात आणि मग हे वनस्पती काढली जाते. त्याला आमंत्रण दिलं जातं, त्याचा पूजापाठ केला जातो. या गोष्टींच्या विरोधात मी जरी नसलो तरी देखील त्यातलं शास्त्र काय आहे तपासणं गरजेचं आहे. कारण कित्येक वनस्पतीमध्ये चमत्कारिक गुण आहेत, फक्त कदाचित आजपर्यंत सायन्सला सापडले नसतील म्हणून त्याला चमत्कार समजायचा का, असाही एक विषय आपल्या समोर उभा राहतो. तर औषध म्हणून आपण सहदेवीकडे बघितलं तर ते एक अँटीपायरेटिक अत्यंत चांगला गुणधर्म असणारं असं हे औषध आहे. बऱ्याच वेळा पाळीचा येणारा ताप आहे, वारंवार येणारे ताप असतात, अशामध्ये या सहदेवीचा वापर केला जातो. मला आमचे एक वैद्य मित्र होते, त्यांनी मला याचा एक उपयोग सांगितलेला आहे, तुमच्याकरता मी तो आज सांगतोय. याची पानं घ्यायची आहेत आणि पानं त्याचा काढा बनवायचा आहे. तो काढा जो आहे तो काढा पुन्हा तुपामध्ये घालून त्याचं तूप सिद्ध करायचं आहे, सहदेवीचं तूप बनवायचं आहे. तसं आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहेत, रेप्युटेड ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये याच्याविषयी असा कुठला उल्लेख नाही आहे वेगळा की त्याचं घृत वगैरे बनवलं जातं. आणि हे जे घृत आहे हे लकव्याच्या रोग्यांना इंटरनली दिलं जातं. आंतरिक प्रयोग म्हणून लकव्याच्या रोग्यांना हे दिलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतो असं बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं मला, पण प्रत्यक्षात मी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे. जे तज्ज्ञ आहेत, जाणकार आहेत, त्यांनी निश्चितपणे त्या सहदेवीचा त्या अनुषंगाने काय उपयोग होतो का बघणं गरजेचं आहे. तशी वनस्पती फार काय कुठली इंडेंजर्ड, थ्रेटन्ड किंवा नाश होण्याच्या मार्गावर असं काही नाही आहे. अगदी सहज कुठेही तुम्ही गेलात, रस्त्याच्या कडेला, ऊसाच्या शेतामध्येही सापडते. तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता. त्याला सुंदरशी छोटी फुलं येतात, जस्ट आता कळ्या आलेल्या आहेत, त्यामुळे फुलं तुम्हाला दिसलेली नाहीत. निश्चितपणे याचा ऑब्झर्वेशन करा आणि मग तुमचं तंत्र असेल नाहीतर आयुर्वेद असेल, कुठे वापर करायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. शेवटी निसर्ग जपा, निसर्ग राहिला तर आपण राहू, हाच माझा संदेश असेल.